चलो चलो चलो, अब वक्त आ गया है पहरे बदलने का। जो भी आराम करने जा रहे हैं अपने अपने हथियार जमा करा दे। चलो निकलो। समोर दिसणारी चौकी महत्वाची। सावध रहा। जी। हुजूर, आपने जिसे बुलाया था वो फल वाला आया है। जहांपना, अनार, अंगूर, पपीता, मौसम्बी, ये सब सारे आला दर्जे के फल हैं। ठीक, ये सब शहजादी के खेमे में पहुंचा दो और ख्याल रख, सही वक्त पर ये खुराक, ये फल शहजादी को खिलाने चाहिए। इत्तला कर दो बांदी को। जी हुजूर, लेकिन शहजादी मना करती है। वो तो मना करेगी, लेकिन हमें होशियारी बरतनी पड़ेगी। वजीर आला, बीमार और बच्चे में फर्क नहीं होता। जी जहांपना। रुको, कौन हो तुम और कहां जा रहे हो? बदतमीज, क्या पूछ रहा है? किससे पूछ रहा था? क्या हुआ? चुप, एकदम चुप। हुजूर, माफी हुजूर, माफी। ये गुस्ताख जानता ही नहीं कि आप कौन हैं। नाम क्या है इसका? जाने दीजिए हुजूर, बेचारा अपना फर्ज निभा रहा था। ए, चल माफी मांग। माफी हुजूर, आइंदा गलती नहीं होगी। हुजूर, आप तशरीफ ले जाइए। आपको जहां जाना है वहां जाइए, पूरा मुआयना कीजिए। जाइए हुजूर, जाइए। कौन है? तू जानता नहीं पागल, कौन है ये? अरे वजीर आला असद खान के भतीजे हैं, राजे खान सरदार। राजे खान सरदार? हाँ, नाम भी मत लेना उनका। लेकिन ये यहाँ क्यों आए हैं? मुआयना करने आए हैं। आज से इन्हें ही सब बंदोबस्त देखना है। गोला बारूद इनके कब्जे में रहेगा। जाओ। शुक्रिया, आपने मुझे बचा लिया। जाओ। साहब, तीनों वक्त जब शहजादी को दवा देनी हो, आप वहां उसके खेमे में मौजूद रहिएगा। तो बांदी को तो फुसलाकर मना कर देती, मगर आपसे उसको आंखों का शर्म है, आपकी इज्जत करती है, आपको इनकार नहीं करी। जी हुजूर। या खुदा, मेरी अजीज बच्ची पर रहम कर, उसके इस वालिद पर रहम कर।
कविराज, विवाह सोहळा मोठा देखणा पार पडला हो ना? जी मातोश्री. पंक्ती, जेवणावळी, गडावर खूप अन्न शिजलं. जी मातोश्री, 8 मन नुसता भात शिजला. लाडू, शिरा, जिलेबी तर वेगळीच. 8 रोज 50 बायका लाडू बांधाया होत्या. रयत अगदी तृप्त झाली. का हो कविराज? जी, रयत तृप्त झाली, खुश झाली, नाचत खेळत गेली. मर्दानी खेळ, सोंग, नाच, ढोल लेझिम, डोळ्याचं पारणं फिटलं. मातोश्री, एवढी गर्दी अगोदर आम्ही पाहिलीच नव्हती. अलोट अफाट भीड़. और वो क्या कहते हैं, मंगलाष्टक, ती मनाची नुसती चढाओढ चालली होती. परदेशी पाहुणे आले होते, त्यांचे वकीलही आले होते. जी मातोश्री. शंभूराजेंना विचारत होते. आहेर भेट द्यायचा होता, जी मातोश्री. पण तुम्ही ताकास तूर लागू दिली नाही. मतलब मातोश्री? म्हणजे शंभूराजे गडावर नसताना ते इथेच आहेत अशी बतावणी त्यांच्याकडे केली आणि आमच्याकडेही केलीत. एवढं थोरलं लग्न, 10 दिवस आम्हाला झोप नव्हती. लग्नविधी सुरू होते. तुम्ही म्हणाला तशी अलोट भीडही जमली होती, पण शंभूराजे नाही. आमची काय अवस्था झाली असेल, कोणी विचार केला? माफी असावी मातोश्री. निदान तुम्ही तरी आम्हाला सावध करायला हवं होतं का? आम्ही फक्त मुजऱ्या आणि नमस्कारापुरत्याच मर्यादित आहोत. उद्या काही बरं वाईट झालं तर ह्याला जबाबदार कोण? राणी साहेब तर नवरा बायकोर मधल्या गोष्टी बाहेर पडू देत नाही. आम्हाला कसं कळणार सांगा? मातोश्री, क्षमा असावी, पण प्राण गेला तरी आम्ही बोलणार नाही. आम्ही राजआज्ञेत बांधलेलो आहोत. यापुढे राजमातोश्रींच्या आज्ञेचाही आदर करायला शिका. सांगितलेली गोष्ट लक्षात असू द्या. या आता. जी. मातोश्री. सुनबाई, खरं सांगू, हे असं तोंड देखलं मातोश्री म्हणूच नका आम्हाला. काय झालं? एवढा मोठा बेत आखला जातो आणि तांदळातल्या खड्यासारखं आम्हाला बाजूला काढलं जातं. नाही मातोश्री. काही बोलू नका तुम्ही. त्या दिवशी तुम्ही आम्हाला सांगितलं शंभूराजे कुठे आणि आमचं काळीच फाटलं. गडावर सनई चौघडा वाजला, पण आम्हाला ऐकू आला नाही. एवढा दिमागदार सोहळा पार पडला, पण आम्हाला तो दिसलाही नाही. आमची ना हळदीनं पिवळी झाली, पण आम्ही बघितलंही नाही. आमचं मन मांडवात नव्हतं, ते शंभूराजेंवर गिरट्या घालत होतं. सुनबाई, त्या दिवशी आम्ही तुम्हाला काही बोललो नव्हतो. तुम्हाला लग्न कार्य वठवायचं होतं. वधूमाय आहात तुम्ही. आम्ही जर का काही बोललो असतो ना तर मांडवात झळा लागल्या असत्या. पण आज तुम्हाला आम्ही जाब विचारतो आहोत. शंभूराजेंना औरंगजेबाच्या छावणीत जायची परवानगी तुम्ही का दिली?
सगळे पै पाहुणे हरखून गेलेत बघा. किती छान दिसत होते नवरा नवरी. सगळं आमच्या मनासारखं झालं बघा. शंकराजींची मिरवणूक हत्तीवरून निघाली. मोठ्या संख्येनं रयत आली होती आशीर्वाद द्यायला. खूप आनंद झाला आम्हाला. आता आनंद झाला त्यापेक्षा जास्त मोठा आनंद झाला असता. राजा असत तर. नाही मी बोलत नाही, हा लोक बोलतात. हा तेवढंच राहिलं बघा. असू द्यात. आम्ही विचार केला होता पण रंगाचा बेरंग नको म्हणून. हा झाला तुमचा मोठेपणा. कधी कधी यो मोठेपणा चांगलं येतो बघा. म्हणजे आमचंच उदाहरण घ्या की. आम्ही खिताबतोय का नाही अजून? अहो बरं तुम्ही कशाबद्दल खिताबताय? कशाबद्दल म्हणजे वतनाबद्दल. देतो देतो म्हणाले, त्यावर आता कोणी फरक काढत नाही. पण सांगायचा मुद्दा एवढाच, आपण जाऊ दे असू दे असं म्हणत गेलो ना तर त्याच गोष्टी आपल्या वाट्याला येतात. म्हणून म्हणतो राज लग्नाला नव्हतं ठीक आहे, निदान यापुढे तरी मानपान व्हावा एवढंच. अहो तो तर राहिलाच पाहिजे. हो आणि आम्ही तो बोलून दाखवणार. बोलणार ना मग अगोदर बोला आणि मग जिंजीला जाव. नाही तर असं व्हायला नको गेलं ते घेतलं आणि बिनबोबाट गेलं. काय विचारतोय आम्ही? तुम्हीच परवानगी दिली ना त्यांना? जी मातोश्री. ते एक पाऊल पुढे तर तुम्ही त्यांच्या 2 पावलं पुढे. या अशा बाबतीत तुम्हा दोघांचा चांगलाच मेळ बसलाय. नाही मातोश्री, पण आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. पण अहो मग आम्हाला सांगायचं होतं. आम्ही त्यांना साफ मनाई केली असती. काय हे सोन्यासारख्या मुलीचं लग्न आणि बाप मांडवात नाही? चांगलं दिसतं का हे? सांगा. नाही पण आणि लग्नासारखी गोष्ट पुन्हा पुन्हा होते का कधी? नाही मातोश्री. स्त्रीच्या जीवनात तर लग्न हा एकच संस्कार असतो. आयुष्यभरासाठी ती त्याच्याशी जोडली जाते. जोडली जाते ना? मग हा काय पोरखेळ आहे? 2 घराण्यांचा संबंध जुळतो. 2 कुटुंबाची नाती जुळतात. 2 जीवांच्या आत्म्याचं मिलन होतं. आणि इथे तुम्हाला घर कर्तव्यापेक्षा बाहेरचं कर्तव्य श्रेष्ठ वाटलं हो ना? माफी असावी मातोश्री, परंतु ते महत्वाचं होतं. अहो पण आपल्याकडे माणसं कमी आहेत का? केवढे मातब्बर, केवढे नरवीर. कुणालाही पाठवू शकलो असतो आपण. पण शंभू राजे वधू पिता म्हणून मांडवात हजर असायला हवे होते. कन्यादाना एवढं मोठं पुण्य तेही तुम्हाला दोघांना मिळवता आलं नाही. बिचारी आमची पोर. तिचे डोळे सतत तिच्या बापाला शोधत होते. आम्हाला हे पटलं नाही. सुखी भवा. येतो आम्ही. इजाजत असा. एवढ्यात निघालात जावई बापू? होय, आता निघायलाच पाहिजे. आम्ही मात्र नाराज आहोत. दादासाहेबांनी आम्हाला फसवलं आणि आमचं हसं झालं पै पाहुण्यात. ताईसाहेब, का बरं नाराज झालात तुम्ही? छत्रपतींची लेक सून म्हणून घरी येते म्हणून नाराज झाला का? सरदार महाडिकांची मातब्बरी वाढली म्हणून नाराज झाला?
दादासाहेब मांडवात आले नाही, दिसलेही नाही. अंबिकाबाई, तुमचे दादासाहेब आता छत्रपती आहेत. ते जरी नसले तरी ते आहेत असं समजण्याची परंपरा आहे. मातोश्री, छत्रपतींना घरच्या कार्यापेक्षा स्वराज्याचं कार्य थोर. सुखदुःख साजरे करण्यासाठी छत्रपती नाहीत. ठाऊक आहे ना तुम्हाला? तुम्हाला आठवतंय तुमच्या मातोश्री सई राणी साहेब गेल्या. केवढा जिव्हाळा गेला आमच्या स्वारींचा. सुतकात सुद्धा वाघ नख घेऊन अफजल खानाला भेटायला गेलेत ते जर का शोक मानत घरात बसले असते तर. अंबिकाबाई, छत्रपती हे आता भावाचं, बापाचं, लेकाचं नाव राहिलं नाही. मातोश्री, आम्हाला क्षमा करा. यापुढे आम्ही असं म्हणणार नाही. या. मातोश्री, आता आम्हाला जिंजीला निघायची तयारी करायची. आम्हाला परवानगी द्या. मातोश्री, येतो आम्ही. या. सुखी. मातोश्री. राणीसाहेब, मोठेपणा आला की सगळ्यांचं भलं बुरं पोटात घ्यावं लागतं. समजी द्यावी लागते. पण आता एक समजी काढणं मोठं अवघड काम आहे. कोणाची समजी? भवानीबाईंची. त्यांनी हट्ट धरला आहे. त्या म्हणत आहेत जोपर्यंत आमचे आबासाहेब येत नाही तोपर्यंत आम्ही मेण्यात बसणार नाही.